Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर जे 6 पक्षांचं राजकारण आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युबीटी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्ष, या 6 पक्षांचं राजकारण पुढच्या 5 वर्षासाठी जसं आहे तसंच चालेल अशी एक साधारण अपेक्षा होती. पण तरी सुद्धा दर निवडणुकीनंतर आणि काही हॅपनिंग्स नंतर राष्ट्रवादीच्या राजकारणात सतत काही ना काहीतरी पेच निर्माण होत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं राजकारणच पूर्ण बदलून गेलं, हे तर आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही. पण त्या काळामध्ये एक नवीन चर्चा सुरू झाली होती की राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न हे अजित पवारांकडनं सुरू होते का. आणि ते प्रयत्न सुरू असताना अनेक प्रश्नांची ही चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक प्रश्नांची खरं तर उत्तरच नव्हती की ज्या भूमिकेवरनं त्या पक्षामध्ये फूट पडली की भाजप बरोबर राहायचं की नाही राहायचं, त्याचं काय होणार, एनडीए मध्ये लोक जाणार की नाही जाणार, सत्तेपासून मग अजित पवार दूर जाणार की नाही राहणार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे भाजप बरोबर सत्तेत जाणार की नाही जाणार, असे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये होते. त्याची उत्तरं तर काही मिळूच शकली नाहीत. पण हे सगळं होत असताना सुनेत्रा पवारांना अध्यक्ष केल्यानंतर एक राष्ट्रवादी आता त्यांच्या मार्गाने स्थिरस्थावर चालेल अशी एक साधारण अपेक्षा होती. त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी गडबड दिसायला लागलेली आहे. आणि ती गडबड काय आहे, कशामुळे ती दिसतीये, हे मी तुम्हाला समजावून सांगणार. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ह्याची सुरुवात ज्यावेळेस अजित पवार गेले एक्झॅक्टली त्या दिवसापासूनच खरं तर झाली. कारण अजित पवार गेल्यानंतर साहजिकच आहे, म्हणजे राजकारणामध्ये अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने लोक विचार करतात. वैयक्तिक एक मोठं संकट खरं तर पवार कुटुंबावरती कोसळलेलं होतं. पण हे असताना सुद्धा पक्ष पण होता, त्या पक्षावरती अवलंबून असलेला एक मोठा वर्ग होता, सत्तेमध्ये असलेला पक्ष होता. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सतत त्या बाबतीमध्ये सुरू असतो. आणि अजित पवारांच्या अपघाताची बातमी आल्यानंतर ताबडतोबच ही चर्चा सुरू झालेली होती की आता अजित पवारांच्या नंतर पक्षाची सूत्र कोणाकडे जाते. आणि त्या दिवसाच्या चर्चेमध्येच ना कुठेतरी आज जे आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, ते त्याचं गणित कुठेतरी दडलेलं आहे, हे आपण बघितलं पाहिजे. त्याचं मूळ तिकडे आहे कुठेतरी. कसं तर अजित पवारांच्या निधनाची बातमी आली सकाळीच, त्यांचं प्लेन क्रॅश झालं आणि त्याच्यानंतर जवळपास अर्ध्या तासातच ही गोष्ट क्लिअर झालेली होती की अजित पवार काही वाचले नाहीयेत त्या अपघातामध्ये. अत्यंत दुर्दैवी अपघात होता आणि भयानक अशा पद्धतीचा अपघात होता. अख्खं ते प्लेन क्रॅश झालं, पूर्ण स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये जे 2 वैमानिक असतील आणि अजित पवार त्यांचा जो काही सिक्युरिटी गार्ड होता, हे सगळेच जणांचं निधन त्याच्यामध्ये झालं. ही गोष्ट स्पष्टच त्याच्यामध्ये दिसत होती. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती चर्चा ही सुरू झाली की आता अजित पवारांची जागा कोण घेणार. आणि अजित पवारांकडे 2 अत्यंत महत्वाची खाती, एक म्हणजे 2 महत्वाची पद. एक महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद, ते पद असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधित्व ते महाराष्ट्राच्या सरकारमध्ये करत होते. आणि दुसरं ऑफकोर्स राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद. आणि त्यांचं नेतृत्व हे निर्विवादपणे मान्य असलेलं असं नेतृत्व होतं. ताबडतोब ह्याच्याबद्दल घरातनच कोणीतरी दावा केला की काही झालं तरी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडेच ती गोष्ट गेली पाहिजे. कारण सुनेत्रा पवार या राजकारणात आलेल्या होत्या तोपर्यंत. 2024 मध्येच लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवलेलं होतं. कारण त्यांनी ज्यावेळेस निवडणूक लढवायचं ठरवलं तेव्हा ही चर्चा होती की भारतीय जनता पार्टीने पुश केल्यामुळे की ही निवडणूक तुम्ही सिरियसली लढवताय, पवार कुटुंबाचं आपापसात काही साठलोटं नाही, हे सिद्ध करणं आवश्यक आहे आणि म्हणून सुनेत्रा पवार त्या ठिकाणी उतरल्या पाहिजेत. म्हणजे पवार विरुद्ध पवार असाच संघर्ष तिकडे दिसला पाहिजे, म्हणून सुनेत्रा पवार उतरल्या आहेत. आणि पराभव झाल्यानंतर त्या पुन्हा राजकारणात दूर झालेत, कारण इतके वर्ष काही त्या राजकारणात नव्हते. पण त्यांनी राज्यसभेत जी ताबडतोब राज्यसभेची निवडणूक आली त्यातनं त्या राज्यसभेत त्यांचा प्रवेश झाला. त्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की त्या राजकारणात राहणार आहेत, त्यांना राजकारणातनं दूर जायचं नाहीये. आता जर त्यांनी एंट्री घेतली आहे लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून लढवायच्या दृष्टीने, तर त्या राहणार आहेत. पण अर्थात अजितदारांचा अंत्यसंस्कार वगैरे सगळे बारामतीमध्ये होते. देशभरातले नेते त्या ठिकाणी आलेले होते. महाराष्ट्रभरातला राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते तिकडे जमलेले होते आणि त्याच्यामुळे ती चर्चा कुठेतरी आतमध्येच सुरू होती. अजित पवारांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर बारामतीत ताबडतोब मीटिंग होते. ती मीटिंग झाल्यानंतर राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते मुंबईत येतात
मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना भेटतात. ताबडतोब त्यांच्याकडनं एक प्रपोजल जातं की उपमुख्यमंत्री पद हे मिळालं पाहिजे, ताबडतोब मिळालं पाहिजे. भीती कुठेतरी अशी होती की अजितदादा नाहीत हे म्हटल्यानंतर शरद पवारांच्या गटाकडनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न, त्या माध्यमातून पूर्ण राष्ट्रवादीची सूत्र हातात घेण्याचा प्रयत्न होईल का, राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्याकडे जायला सुरुवात करतील का, किंवा त्यांना जाऊन गळ घालतील का की तुम्हीच आमच्या बरोबर या आणि सत्तेमध्ये सहभागी व्हा, एकूण कंट्रोल जाईल की काय असं वाटायला लागलं होतं. कारण एका मोठ्या गटाने शरद पवारांविरुद्ध बंड केलेला होता आणि अजित पवारांबरोबर जाऊन पक्ष ताब्यात घेतलेला होता, म्हणून तो प्रयत्न कुठेतरी होता. हे होत असताना सुनेत्रा पवारांच्या घरात कोणीतरी सांगितलं की हे तर ठीक आहे, पण अध्यक्षपदाचं काय. साधारण त्यावेळेस अशी चर्चा होती आणि त्यावेळेस केंद्रीय मंत्री पियुष गोयल एका इंटरव्ह्यूमध्ये बोलून गेले की प्रफुल्ल पटेल काहीतरी अध्यक्ष होणार आहेत. त्याच्यानंतर त्यांना क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं की कुठल्या तरी पत्रकाराने त्यांना सांगितलं वगैरे. पण सुरुवातीच्या काळामध्ये ही चर्चा होती की सध्या फक्त उपमुख्यमंत्री पदावरती सुनेत्रा पवारांचा दावा आहे, अध्यक्षपदाच्या बाबतीत कोणीच बोलायला काही तयार नव्हतं. एक टाइम बिंग एक अशा पद्धतीचा एक अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न सुरू होता काही वेळासाठी की प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाची सूत्र राहतील आणि नंतर जेव्हा निवडणूक होईल पक्षामध्ये त्यावेळेस इव्हेंच्युअली त्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. मग कुठेतरी सूत्र हल्ली. अमित शहाना फोन गेला की नाही, ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत, आम्हाला पक्षाचं पण नेतृत्व आमच्या ताब्यात पाहिजे, पक्षाची सूत्र पण आम्हाला आमच्या ताब्यात पाहिजे. असं म्हटलं जातं की पार्थ पवारांची त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे. आणि त्याच्यानंतर सूत्र हल्ली. अमित शहाकडनं मेसेज आल्यानंतर सुनेत्रा पवारांना अध्यक्ष करण्यासाठी म्हणून पक्षाचं अधिवेशन बोलवण्यासाठी म्हणून पत्र पाठवण्यात आलं निवडणूक आयोगाकडे. त्याच्यानंतर ती मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये मुंबईमध्ये जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार या अध्यक्ष झाल्या. त्यापूर्वी एक पत्रव्यवहार जो इलेक्शन कमिशनकडे करण्यात आलेला होता तो सुनेत्रा पवारांना माहिती नव्हता असं म्हटलं जातं. आणि तिथे खरं तर खटक्याला सुरुवात झाली, कारण तो जो पत्रव्यवहार झाला त्याच्यामध्ये पक्षाची बदललेली घटना, ज्याच्यामध्ये वर्किंग प्रेसिडेंट हे पद म्हणजे कार्यकारी अध्यक्ष हे पद त्याच्यामध्ये आणण्यात आलेलं होतं. आणि त्या पक्षाच्या घटनेमध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं की अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये कार्यकारी अध्यक्ष ती मीटिंग बोलवू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षपद हे 2022 मध्ये आणण्यात आलं. कधी आणण्यात आलं? ज्यावेळेस शरद पवारांचं अध्यक्षपद हे त्यांनी माघार घेतली की मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत नाहीये, आणि नंतर जे दिल्लीमध्ये मीटिंग झाली त्या बैठकीमध्ये 2 कार्यकारी अध्यक्ष बनवले, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल. आणि तुम्हाला आठवत असेल तर त्यानंतर 2 जुलैला जी मीटिंग झाली ज्याच्यामध्ये बंड झालं आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या, इलेक्शन कमिशनला जो पत्रव्यवहार झाला त्याच्यामध्ये त्या कार्यकारी अध्यक्षपदाचा एक मोठा रोल होता. कारण कार्यकारी अध्यक्षांनी मीटिंग बोलवली, पक्षाचे अध्यक्ष हे पक्षाच्या घटनेबाहेर जाऊन निर्णय घ्यायचा प्रयत्न करतायत, त्यांची दादागिरी पक्षावरती चालू आहे आणि पक्षातले जास्तीत जास्त सदस्य हे त्याच्या विरोधात आहेत. या संदर्भामधली ती मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये अजित पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि नंतर मग इलेक्शन कमिशन समोर जी लढाई झाली त्याच्यामध्ये तो पत्रव्यवहार ग्राह्य धरण्यात आला. जास्त सदस्य हे अजित पवारांबरोबर आहे तसं मानण्यात आलं आणि पक्षाची सूत्र, नाव, चिन्ह सगळ्या गोष्टी या अजित पवारांकडे सोपवण्यात आल्या. आणि त्यामुळे कार्यकारी अध्यक्षपद हे पक्षात असताना किती डेंजरस ठरू शकतं पक्षाची सूत्र काढून घेण्यासाठी, ह्याची कुठेतरी चर्चा घरामध्ये सुरू झालेली होती सुनेत्रा पवारांच्या. आणि त्यातनं मग दुसरं पत्र पाठवण्यात आलं आणि त्या पत्रामध्ये सांगण्यात आलं की आधीचा पत्रव्यवहार हा ग्राह्य मानला जाऊ नये, त्याच्या बदल्यामध्ये सुनेत्रा पवार पत्रव्यवहार करतील, तो ग्राह्य मानला जावा. आणि ते जे पत्र पाठवण्यात आलं ज्याच्यावरही चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये 2 महत्वाचे, एक महत्वाचं पद त्यातनं हटवण्यात आलेलं आहे, ते कार्यकारी अध्यक्षपद त्यातनं हटवण्यात आलेलं आहे. कार्यकारी अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेमध्ये नाही हे कारण देऊन ते पद हटवण्यात आलेलं आहे. प्रफुल्ल पटेल हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे मेंबर त्यामध्ये असणार आहे. यातनं एक गोष्ट स्पष्ट दिसतेय की कुठेतरी ही भीती सतत आहे की उद्या जर पक्षामध्ये बंड, कारण पक्ष महत्वाचा, उपमुख्यमंत्री पद ही गोष्ट पक्ष असल्यामुळेच मिळते, त्यामुळे पक्षावरती कंट्रोल असणं अत्यंत महत्वाचं आहे. तो महत्वाचा तो कंट्रोल राहण्यासाठी म्हणून कुठेतरी हे पत्र पाठवण्यात आले की कार्यकारी अध्यक्षपद नावाचे पद नसणार, जे जनरल सेक्रेटरी बनवण्यात आले आहेत. कारण पक्षाच्या घटनेमध्ये आहे की वरिष्ठ जनरल सेक्रेटरी जो आहे, सरचिटणीस जो आहे, तो मीटिंग बोलवू शकतो अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये. त्याच्यामुळे सुनील तटकर हे खरं तर जनरल सेक्रेटरी होते आधीच्या
घटनेमध्ये आधीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकिर्दीमध्ये, तर त्यांनाही सरचिटणीस पदावरनं हटवण्यात आलेलं आहे. त्यांनाही वर्किंग जी पक्षाची वर्किंग कमिटी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, त्याच्यामध्ये त्यांना स्थान मिळालेलं आहे. ते सदस्य आहेत त्या समितीचे, वर्किंग कमिटीचे. छगन भुजबळ त्या वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत. पण वर्किंग कमिटीची मीटिंग बोलवण्याचे अधिकार हे अध्यक्षांकडे असणार आहे. अशा पद्धतीने सुनेत्रा पवारांचाच पूर्ण कंट्रोल या पक्षावरती कसा राहील या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आल्याचं स्पष्टपणे त्याच्यामध्ये दिसतंय. कुठलाही धोका या परिस्थितीमध्ये ते घ्यायला तयार आहेत. कारण भीती सतत हीच आहे की अजित पवार असेपर्यंत नेतृत्वाच्याला चॅलेंज होण्याची शक्यताच निर्माण होऊ शकली नसती. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते होऊ शकतं का? कारण पहिल्या 2 दिवसामध्ये असा समज झाला की कदाचित पक्षाची सूत्र ही सुनेत्रा पवारांकडे नसावीत. सरकारमधलं त्यांचं जे स्थान आहे ते त्यांना मिळावं अजित पवारांचं, पण पक्षाची सूत्र मात्र दुसऱ्या कोणाकडे जाऊ शकतात का, अशी एक भीती निर्माण झालेली होती. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजून एक शक्यता क्लिअर होतीये, ती ही की कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याबरोबर अंडरस्टँडिंग करून निवडणुका न लढवणं आणि त्यांना एकत्र येऊन म्हणजे मर्जर करून एक एंटिटी पक्षाची राहावी या संदर्भात कुठलेही प्रयत्न होऊ नयेत, ह्याबद्दलचा सिग्नल सुद्धा अत्यंत क्लिअर त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच शरद पवारांकडनं सुद्धा स्टेटमेंट आले की त्यांचं कर्तृत्व आम्हाला माहिती आहे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं, पण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय, ते ठरवतील त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे. यानंतर सुनील तटकरेंनी सुद्धा शरद पवारांची भेट या बाबतीमध्ये घेतलेली आहे. पण तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधली सूत्र आता पूर्णपणे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या हातामध्ये आल्याचं म्हणजे एक क्लिअर सिग्नल हे ह्या पत्रव्यवहारानंतर दिसतोय. पक्षाची हायकमांड हे पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार असतील, हाही सिग्नल यातनं देण्याचा प्रयत्न आहे. दिल्लीमधल्या नेतृत्वाशी जी काही चर्चा करायची असेल ती सुद्धा पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून व्हावी, हा पण एक क्लिअर सिग्नल त्याच्यातनं देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे नेते जरी बरोबर असतील तरी सुद्धा पक्षातले डिसिजन्स हे मात्र पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार घेतील, ही ह्याची क्लॅरिटी सुद्धा या पत्रातनं दिली गेलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं राजकारण पुढच्या काळामध्ये कशा दृष्टीने दिशेने जातं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. सध्या तरी भारतीय जनता पार्टीने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की त्यांच्या पक्षात जे चालू आहे ते ठरवतील. निवडणुकीच्या वेळेस 2029ला या बाबतीमध्ये काय करायचं या बाबतीतला निर्णय हा पक्षाच्या श्रेष्ठींकडनं घेतला जाईल. त्याच्यामधली एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की तुम्हाला आठवत असेल की बिहारमध्ये रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती नावाचा पक्ष होता. आधी चिराग पासवान यांच्याशी फारकत घेऊन भारतीय जनता पार्टीने त्यांचे सगळे खासदार जे पशुपती पारस त्यांचे जे काका आहेत त्यांच्याकडे वळले होते, म्हणजे रामविलास पासवान यांचे बंधू. पण ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की पशुपती पारस यांच्याकडे जनसमर्थन नाहीये पक्षाचं, त्यानंतर पुन्हा एकदा चिराग पासवान यांना एनडीएमध्ये घेण्यात आलं आणि आज चिराग पासवान यांचे 29 आमदार आहेत, त्यांचे मंत्री बिहार कॅबिनेटमध्ये आहेत आणि त्याचबरोबर स्वतः चिराग पासवान 6 खासदार त्यांचे निवडून आलेले आहेत आणि ते स्वतः केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये सुद्धा या बाबतीतला निर्णय ही नक्की कोणाची बाजू घ्यायची 2029 मध्ये ठरणार आहे, ही गोष्ट मात्र लक्षात घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.